विशाखेची दृढ श्रद्धा. अंगदेशातील भद्य नगरीत विशाखेचा जन्म झाला होता. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते. एकदा सेल नावाच्या ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूसह तथागत भद्य नगरीत गेले. विशाखा ही ह्या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी 7 वर्षाची होती. जरी विशाखेचे वय केवळ 7 वर्षाचे होते तरी तिने भगवान बुद्धांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली. मेंढकाने तिला अनुज्ञा देऊन 500 सहचारिणी, 500 दासी आणि 500 रथ सोबत देऊन भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तिला पाठवले. आपला रथ काही अंतरावर थांबवून ती भगवान बुद्धांजवळ पायीच गेली. भगवान बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली. त्यानंतरच्या पंधरवाड्यात मेंढकाने भगवान बुद्ध व त्यांचे अनुयायी ह्यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले. कालांतराने प्रसेनजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयाला जेव्हा कौशल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या मातापित्यांसह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन याचा विवाह करण्याच्या विचारात होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते. हे लोक परत फिरत असताना साकेतला येऊन पोचले. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यास जात असताना ती त्यांच्या दृष्टीस पडली. त्या समयी पावसाची मोठी सर येताच विशाखेच्या सहचारिणी आश्रयासाठी धावल्या. पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे राहिले होते तिथे पोहोचले. त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस? ती म्हणाली की तिच्याजवळ कपड्यांची कमतरता नाही, पण ती जर धावली असती तर कदाचित घसरून पडली असती आणि तिच्या अवयवांना अपाय झाला असता, तर त्यावर विकल्प शक्य नव्हता. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्यांची स्थिती असते. त्यांना आपला चेहरा मोहरा चांगला ठेवावा लागतो. तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखीनच भारावून गेली. त्यांनी तिला एक पुष्पगुच्छ भेट म्हणून दिला. विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला. विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धन सोबत विवाहाबद्दल शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरविला गेला. राजा प्रसेनजितला जेव्हा हे समजले तेव्हा पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शवली. ही धनंजयाकरता अपूर्व सन्मानाची गोष्ट होती. धनंजयाने राजा व त्याचा परिवार, मिगार श्रेष्ठी, पुण्यवर्धन आणि त्याचे सहकारी ह्यांचे भव्य स्वागत केले. आदरातिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले व कसलीही कमतरता होऊ दिली नाही. वधूचे अलंकार करण्यासाठी 500 सुवर्णकारांची योजना केली होती. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाहाप्रित्यर्थ धनाच्या 500 गाड्या, सुवर्णपात्रे व पशुधन इत्यादिकांच्या अशा 500 गाड्या अर्पण केल्या. जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला 10 सूचना सांगितल्या, ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मिगार श्रेष्ठीनेही ऐकल्या. ह्या सूचना अशा होत्या: घरातील अग्नी बाहेर जाऊ न देणे, बाहेरच्या अग्नी घरात येऊ न देणे, जो कोणी परत काही देईल त्याला काहीच देणे, जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे, जेव्हा देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि गृहदेवतांना आदर दर्शविणे. दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येचे धर्मपिता म्हणून 8 श्रावस्तीच्या गृहस्थांची नेमणूक केली. तिच्यावर कसलाही आरोप लावला गेला तर त्याची चौकशी करण्याचे कर्तव्य त्यांच्यावर सोपवले. आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगारची इच्छा होती, म्हणून आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती. जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला, पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या. मिगार निगंटकाचा उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निगंटांना पाचारण केले आणि त्याचे स्वागत करण्यास तिला सांगितले. पण त्यांची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचे आदरातिथ्य करण्याचे साफ नाकारले. निगंटांनी हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे, पण मिगाराने प्रतीक्षा करणे हेच उचित असल्याचे ठरविले. एके दिवशी मिगार भोजनास बसला होता व विशाखा उभी राहूनच त्याला पंख्याने वारा घालीत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याने तिच्या दृष्टीस
आले. मिगाराची त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली, परंतु भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन चालूच ठेवले. हे असे पाहून विशाखा त्या भिक्खूला उद्देशून म्हणाली, कृपा करून पुढे जा. माझे सासरे शिळे अन्न खात आहे. मिगाराला राग आला. त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली, पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचासमोर मांडण्याचे मान्य केले. त्यांनी तिच्या विरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरवले. त्यावर विशाखेने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठवण्याची सिद्धता केली जावी. मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार ह्यांना आमंत्रण दिले जावे अशी अट घालून विशाखेने त्यांना क्षमा केली. त्याने तसे केले, पण निघंटाच्या दडपणामुळे सरबराई करण्याचे काम त्याने विशाखेवरच सोपविले व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धांचे प्रवचन पडद्याआडून श्रवण करण्यास मान्यता दिली. पण त्या प्रवचनाचा त्याचवर एवढा प्रभाव पडला की तो उपासक बनला. विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. ह्यानंतर तो तिला माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला. ह्यानंतर तिला मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले. भगवंतावर विशाखेची अशा तऱ्हेची दृढ श्रद्धा होती.